परतले तेव्हा गणगोत परतले तेव्हा चिवचिवली अवधी घरटी चांदणे तसे झुळमिळाले झाडांच्या वृक्षलगाटी हा रोज सूर्य असताना जातो नकळे मजला काही हा रोज सूर्य असताना जातो नकळे मजला काही झोळीत कधीही माझ्या अंधार उगवला नाही तू हसलीस तेव्हा माझ्या तू हसलीस तेव्हा माझ्या हृदयात मिसळली जाई तू हसलीस तेव्हा माझ्या हृदयात मिसळली जाई तू दूर तरीही घेते मज कुशीत संध्या माई तू दूर तरीही घेते मज कुशीत संध्या माई तेजरी चंद्र सजनाचे तेजरी चंद्र बदनाही माझ तुझे आठवण येते संध्या काळी गाव मी संध्या काळी कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं ती मनात झुरते आहे ती मनात झुरते आहे तुम्ही पाहत बसणार कल्पनेतल्या पावसातच नुसते नाहत बसणार मला सांगा व्हायचं कसं मला सांगा व्हायचं कसं मुक्कामाला जायचं कसं घट्ट जवळ घेतल्याखेरीज माणूस नसतं आपलं घट्ट जवळ घेतल्याखेरीज माणूस नसतं आपलं कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं शब्द शब्द रीते शब्द 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 रीते शब्द त्यांचं काय करणार तळ फुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार मला सांगा व्हायचं कसं मला सांगा व्हायचं कसं मुक्कामाला करून करून हिशोब धूर्त खूप काही मिळेल करून करून हिशोब धूर्त खूप काही मिळेल पण फूल का फुलतं हे कसं कळेल पण फूल का फुलतं हे कसं कळेल मला सांगा व्हायचं कसं मुक्कामाला जायचं कसं मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो कोंब फुटून आल्यावरच हिरवा मोक्ष मिळतो मला सांगा व्हायचं कसं मुक्कामाला आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं तर ही सांगणारी एक गझल जगण्याचे मातेरे होते जगण्याचे मातेरे होते मग कवितेचे सोने होते आणि पेन रात्रभर हाती होता पेन रात्रभर हाती होता पान रात्रभर कोरे होता असा कवितेच्या जन्माचा आशय उलगडणारी वैभव देशमुख यांची गझल घेऊन येते आहे संध्या
संबंध कधी मी आपला कोणाला सांगत नाही. संबंध कधी मी आपला कोणाला सांगत नाही. पण गंध तुझ्या प्रेमाचा काळजात मावत नाही. पण गंध तुझ्या प्रेमाचा काळजात मावत नाही. एकदा तुला जो बघतो अबोली, एकदा तुला जो बघतो तो डोळ चुरतो कोठे. एकदा तुला जो बघतो तो डोळ चुरतो कोठे. जो पाहत नाही तुझला तो काही पाहत नाही. जो पाहत नाही तुझला तो काही पाहत नाही. आल्या दिसांच्या मागे मी नुसता फिरतो आहे. आल्या दिसांच्या मागे मी नुसता फिरतो आहे. गाडीचे काम न मजला आणि घडीवर फुरसत नाही. गाडीचे काम न मजला आणि घडीवर फुरसत नाही. सूर्याच्या भोवती फिरते ही धरती किती युगांची. सूर्याच्या भोवती फिरते ही धरती किती युगांची. हा सूर्य मिठी एखादी देऊन का टाकत नाही. हा सूर्य मिठी एखादी देऊन का टाकत नाही. एखाद्या खडकामधून जन्माला येते लेणे. एखाद्या खडकामधून जन्माला येते लेणे. एखाद्या खडकावरती रेषाही उमटत नाही. एखाद्या खडकावरती रेषाही उमटत नाही. आणि शेवटच्या शेरीत बसलेल्या प्रत्येक कवीसाठी की मी रात्र रात्र कवितेच्या पाण्यावर वाहत असतो. मी रात्र रात्र कवितेच्या पाण्यावर वाहत असतो. मी दिवस दिवस कुठल्याही काठाला लागत नाही. मी दिवस दिवस कुठल्याही काठाला लागत नाही. शुक्रिया. मी दीर्घ कविता घेते या काळजाचे त्या काळजाशी संवाद लिहिते. या काळजाचे त्या काळजाशी संवाद लिहिते. कवितेच्या या हिंदोळ्यावर झुलता झुलता वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. थोड्या काही अडचणी आल्या, तांत्रिक अडचणी म्हणू शकतो आपण त्याला, पण त्या ग्राह्य धरून आम्ही बसवलेला हा छोटासा प्रयोग होता. आपणा सगळ्यांच्या पसंतीला तो उतरेल याची 100% आम्हाला खात्री आहे. आजच्या या कार्यक्रमाची शेवटची कविता मी सादर करतो आहे आणि कविवर्य कुसुमाग्रजांची ही कविता आहे. आपण सगळ्यांच्या काळजातली कविता आहे, सगळ्यांना आवडणारी कविता आहे. आपण सगळेही आम्हाला सहभागी होऊ शकता. सगळ्यांचं स्वागत आहे. कविता आहे प्रेम म्हणजे. पुरे झाले सूर्य चंद्र, पुरे झाल्या तारा. पुरे झाले सूर्य चंद्र, पुरे झाल्या तारा. पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा. मोरासारखा छाती काढून उभा राहा. जाळासारखा नजरेत नजर मांडून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. पुरे झाले सूर्यचंद्र,
आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या रसिका देशमुख मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी संध्या फुलबगार मॅडम यांना निमंत्रित करतो. ज्येष्ठ कवयित्री म्हणून आपण सुपरिचित आहात. मधुवंत साहित्य मंडळाच्या सदस्य म्हणून आपला वावर आहे. साहित्य क्षेत्रात, काव्य क्षेत्रात आपलं योगदान निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. रसिका देशमुख मॅडम यांचं स्वागत संध्याताई करत आहे. संध्याताई, आपण सर्वांनी संध्याकाळ अधिक मधुर गेली. या धारोकर मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी कल्याणी कोळपकर ताई यांना निमंत्रित करतो. सावलींची आवडण्याची वेदना मांडताना म्हणतात की तू आधी ठरव तुला चेहरा हवा आहे की मुखवटा. तू आधी ठरव तुला चेहरा हवा की मुखवटा, मग आपण बोलूच तुझ्या पेहरावाबद्दल. कल्याणी कोळपकर ताई यांच्या हस्ते प्रियाताईंचं या ठिकाणी स्वागत. पिताई चौधरी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मी रुपाली ताई पाटील यांना विनंती करतो की आपण माधुरीताईंचा सन्मान करावा. प्रमाणपत्राच्या प्रायोजक म्हणून त्यांनी या काव्य स्पर्धेसाठी सहकार्य केलं आहे. जोरदार टाळ्या माधुरीताईंसाठी. तू सदा गच्च भरल्या घरासारखी, तूच पडसात अंबरासारखी, अंतरी झुलतो एक कोपा तुझा, त्यात हे जा तुझी पाखरा. सन्मान करण्यासाठी मी अंजलीताई दीक्षित यांना निमंत्रित करतो. सुप्रसिद्ध गझलकारा, प्रकाशिका पुणे अमिता पैठणकर मॅडम यांचा सन्मान होत आहे. अमिताताई म्हणतात की ऊन इतके भाळले माझ्यावरी तर मी उन्हाची सावली होईन म्हणते. ऊन इतके भाळले माझ्यावरी तर मी उन्हाची सावली होईन म्हणते. चालणे इतके सरळ मग काय कामाचे, वाट पायाखाली जर वाकडी झाली. शांतते येशील का माझ्याकडे थोडी, ही नकोशी धावपळ. संभाजीनगर शहरातील एक प्रसन्न व्यक्तिमत्व. धन सगळ्याकडे असतं, चांगलं मन मात्र खूप कमी लोकांकडे असतं. धन आणि मन दोन्ही गोष्टी असणारा माणूस आहे. आणि प्रशांत दादा एका ठिकाणी म्हणतात की मी बाळगून आहे एक भाबडी आशा, मी बाळगून आहे एक भाबडी आशा, कोशात नसो माझ्या एक शब्द निराशा, कोशात नसो एक शब्द माझ्या निराशा. धन्यवाद. याच्यासाठी मी उशिरा येतो थोडा कार्यक्रमाला. तो सगळं बाकीचं आवरलेलं असतं, पण यांनी मला आल्या इतका सुंदर इथे मोगऱ्याचा इतका छान गंध येत होता. मी म्हटलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे, साहजिक आहे. आल्या आल्या भेटले पोहनेरकर सर. खूप छान. आणि हे आयोजन जे आहे हे फक्त गिरीश दादा आणि सगळी मंडळीच करू शकतात. खूप छान वाटलं अशा या कार्यक्रमाला. त्या ठिकाणी सन्मान होईल. मी प्राध्यापक सपत्नीक सन्मान त्यांचा होईल. महाराष्ट्रातील नामवंत कवी खरं तर हा सुंदर कार्यक्रम ज्यांच्या सहयोगाने आपल्याला आज अनुभवायला मिळाला त्या मला थांबणं अवघड जाते आणि हा कार्यक्रम मला ठेवूनच आम्ही घरी जाणार आहोत. अतिशय सुंदर असा कार्यक्रम सादर केल्याबद्दल सगळ्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. त्यास गझल समूह, टेरेसवरील कविता समूह आयोजित ही जी स्पर्धा होती खास महिला दिनानिमित्त घेतलेली, तर त्या निमित्तानं मी काही बोलावं असं आयोजकांचं म्हणणं आहे. आमच्या तीनही परीक्षकांतर्फे मी मनोगत व्यक्त करते. खरं तर पुण्याहून आलेली आमची परीक्षक मैत्रीण ती बोलली असती तर जास्त छान वाटलं असतं, कारण एवढा पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास आता फार अवघड झालेला आहे आणि एवढा अवघड प्रवास करून ती खास आपल्यासाठी इथे आलेली आहे, कवितेसाठी आलेली आहे. तेव्हा ठीक आहे असं म्हणावं असं वाटतं की हा असा कोणता अनामिक हिरवा कंच धागा जो कवितेचा आहे
हा असा कोणता अनामिक हिरवा कंच धागा बेमालूमपणे शिवतो उसवत्या वस्त्रांच्या जागा. या कविता स्पर्धेच्या आयोजनाचा विचारच इतका सुंदर होता की त्यांनी जेव्हा विचारलं की तुम्ही परीक्षण कराल का, तर तेव्हा नाही म्हणणं अत्यंत अवघड होतं, कारण मैत्रीच्या धाग्याने ही विचारणा केलेली होती आणि मैत्रीत नाही हा शब्द नसतो. किंबहुना असंच म्हणणं असतं की तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. खरं तर तसं पाहिलं तर म्हणजे आम्ही काही परीक्षण करण्या इतके फार मोठे कवी नाही किंवा काय म्हणायचं समीक्षक नाही, एक उत्तम वाचक आहोत, आस्वादक आहोत आणि त्याच भूमिकेतून सगळ्या कवितांचं परीक्षण केलेलं आहे. भरघोस मिळालेला प्रतिसाद हा असंच सांगतो आहे की कविता दिवसेंदिवस उदंड होत चाललेली आहे. फक्त आम्हा सगळ्या कवींची म्हणजे जे आम्ही लिहितो आहोत प्रामाणिकपणे, त्यांची सगळ्यांची एवढीच इच्छा आहे की कवितेनी आडदांड होऊ नये. या आमची सखी असल्यामुळे की या कवितांचा प्रातिनिधिक आणि स्वतः आता प्रकाशक बाई इथे उपस्थित आहेत, तर त्या सांगतीलच काय करायचं काय नाही वगैरे सगळं. तर याचा प्रातिनिधिक असा कविता संग्रह दरवर्षी निघावा, कारण खूप जणांना आपली कविता छापून यावी असं वाटत असतं, ती पुस्तकात असावी असंही वाटत असतं. पण काहींची स्वप्न ही स्वप्नच राहतात. कदाचित काहींच्या स्वप्नांना या प्रकल्पामुळे कदाचित पंख मिळतील आणि तरी लोकांनी ही कविता छापलेली आहे असं ते नेहमी म्हणतील आणि समाजात ही कविता मिरवेल, ते पुस्तक सगळीकडे की ह्याच्यात माझी कविता आहे असं ते अनेकांना दाखवतील आणि ती खूप कौतुकास्पद होईल. त्यामुळे थोडे वेगळे विषय निवडा, कारण परीक्षण करताना सुद्धा आम्हाला जरा 2-2 कप चहा घ्यावा लागला. खरं ना गं, आम्ही वेगळं ठरलेलं परीक्षण, पण खरंच सांगते. आणि मग असं वाटलं की अजून किती दिवस त्या गोष्टी आपण उगाळत बसणार. थोडं जरा हाणेवर चंदन जास्त उगाळूया आपल्या मेहनतीचं म्हणजे लिहिण्याच्या रियाजाचं, आणि मग आपण छान सुंदर कविता लिहायला लागूया. हे स्वप्न तुम्ही रोज पहा. कविता लिहिण्याचा रिवाज सांभाळायचा असेल तर रियाज हा करावाच लागतो. म्हणजे वाचनाचा, आत्मसात करण्याचा, कविता ती समजून घेण्याचा, इतरांची कविता वाचण्याचा, इतरांच्या कविता ऐकण्याचा. आज तुम्ही अनुभव घेतलात ना कवितेच्या हिंदोळ्यावर झुलताना, सगळं सभागृह झुलत होतं मैत्रिणींनो. खूप सुंदर निवड केली होती आणि त्यात सगळ्या जरी लिहिणाऱ्या असल्या तरी कुणीही त्या कार्यक्रमात आपली कविता पुढे केली नाही. हे विशेष होतं आज. तसंच इतरांचं ऐकलं पाहिजे, इतरांचं वाचलं पाहिजे आणि त्यात जास्त आनंद आहे हे तुम्ही माहीत करून घेतलं पाहिजे. मला माहिती असतो सत्य कळूनही वाचा बसते म्हणजे आपण मिंधे असतो. आपण काही घडवत नाही पण घडण्याची वाट पाहतो. राई इतके जीवन आपले, राई इतके जीवन आपले, उगाच त्याचा पर्वत करतो. राई इतके जीवन आपले, उगाच त्याचा पर्वत करतो. अमिताताई. आणीवांना कोरले बासरी झाली, देह पोकळ होत गेला वाळल्यानंतर. जाणीवांना कोरल्यान बासरी झाली आणि पाखरांची हाक इतकी आर्त होती की, पाखरांची हाक इतकी आर्त होती की वाळलेली लाकडे ही बहरती झाली. गझल सादर करते. काय म्हणूया, तृष्णा संपत नाही की तृष्णेला जन्म आवरत नाही. काय म्हणूया, तृष्णा संपत नाही की तृष्णेला जन्म आवरत नाही. घड्याळ कॅलेंडर साधा फोटोही, घड्याळ कॅलेंडर साधा फोटोही भिंतीला काहीच आवडत नाही. घड्याळ कॅलेंडर साधा फोटोही भिंतीला काहीच आवडत नाही. आणि पानगळीला ठाऊक आहे सारे, पानगळीला ठाऊक आहे सारे, झाड कधी पिवळे पण ठेवत नाही.
धन्यवाद. काही मुंग्या सरळ चालत्या झाल्या, अजिबात राजकीय नाहीये. काही मुंग्या सरळ चालत्या झाल्या, काहींना बघ गुळ सोडवत नाही. आणि तंद्रीमध्ये लिहिला गेला होता, तंद्रीमध्ये लिहिला गेला होता, त्या मिसऱ्याचा अर्थ उलगडत नाही. मिसरा म्हणजे पोळ. तंद्रीमध्ये लिहिला गेला होता, त्या मिसऱ्याचा अर्थ उलगडत नाही. आणि शोध मला हा नवा लागला आहे, शोध मला हा नवा लागला आहे, तुझ्या सईंचा चंद्र मावळत नाही. आणि डाव लाखदा सहज सोडले होते, डाव लाखदा सहज सोडले होते, आता हरणे तिला परवडत नाही. आणि आखरी शेर घेते गझलेतला. फार स्वतःचा शोध घ्यायचा नसतो, फार स्वतःचा शोध घ्यायचा नसतो, हरवत जातो आपण गवसत नाही. फार स्वतःचा शोध घ्यायचा नसतो, हरवत जातो आपण गवसत नाही. आणि काय म्हणूया, तृष्णा संपत नाही की तृष्णेला जन्म आवडत नाही. अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी, जराशी मीठ असरूनचे मिसळले मीच गजलेला, तुला सांगतो मित्रा असा चौदार झालो मी. खूप छान आहे. यानंतर शिका प्रियाताई धारूरकर यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. आत्ता खरं तर रसिकाबाईंनी अतिशय नेमकं किंवा माझ्या आणि अमिताच्या मनात जे जे काय होतं ते सगळंच तुमच्या सगळ्यांपुढे मांडलंय. त्यामुळे मी तिन्ही जे मनोगत मांडलंय त्यालाच मम म्हणते. आणि पुन्हा पुन्हा ते सांगण्यात अर्थ नाहीये, पण मला फक्त 2 वाक्यात एवढं नक्कीच सांगावंसं वाटतंय की कविता आम्ही अभ्यासल्या, अक्षरशः अभ्यासल्या, परीक्षाच नुसतं नाही केलं. तर मला कवयित्रींना आवर्जून सांगावंसं वाटतं की आपली अंतस्थ वेदना जेव्हा फुटून येते त्या क्षणी जर तुम्ही लिहायला लागलात, म्हणजे जसं कापसाचा बोंड उलून येतं, त्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या मनाची अवस्था ज्या क्षणी होईल आणि त्या आंतरिक वेदनेतून, अंतस्थ वेदनेतून जर तुमची लेखणी झरू लागली, प्रवाही झाली, तर नक्कीच देखणं काहीतरी तुमच्याही मनाला समाधान देणारं असं काही तुम्ही निर्माण करू शकाल. यासाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. भरपूर लिहा, भरपूर वाचा. आणि आज जे काय परीक्षण आम्ही केले, मॅडम पुण्यावरून खास इथे आलेल्या आहेत, त्या कवयित्री आहेत आणि इतर प्रकारचंही साहित्य ते लिहित असतात. अतिशय सुंदर अशी त्यांची कविता होती आणि या कवितेला 3ही परीक्षकांनी निवडलं आहे आणि त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात, टाळ्या वाजवूयात. पुरस्काराचे स्वरूप आहे एक छानसं देखणं सन्मान चिन्ह, शॉल, ही मायेची प्रेमाची शॉल आहे. आमच्याकडनं जे घडू शकलं आम्ही तुमच्याच मदतीने हे सर्व करत आहोत. त्याच पद्धतीने एक काव्य संग्रह त्यांना भेट देत आहोत, प्रमाणपत्र, त्याच पद्धतीने पुष्प, जोरदार काढा. कृपया करून छानसा फोटो घ्यावा म्हणून त्यांनी मला पाठवत आहे. पुण्यावर आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. चालेल चालेल चालेल. हॅलो हॅलो, येतोय आवाज? कवितेचं शीर्षक आहे ती. लिहाव्या वदाव्या तिच्या भावगाथा, अशा शब्दराशी मिळाव्या कुठे. लिहाव्या वदाव्या तिच्या भावगाथा, अशा शब्दराशी मिळाव्या कुठे. भरारीस लागे तिच्या पैस मोठा, धराव्य मसारे पडावे तिथे. जुन्या चौखडांचे झुगारून ओझे, जुन्या चौखडांचे झुगारून ओझे, यशाची तिने गाठली मंदिरे. तिच्या तेवण्याची सदा साक्ष देती, प्रकाशात न्हाऊन दोन्ही घरे. तिची साथ रंगात न्हालीत स्वप्ने, तिची साथ रंगात न्हालीत स्वप्ने. झुले जाणीवांचे झुलू लागले,
नवे गीत झाले तिच्या जीवनाचे, असे सूर आता जुळू लागले. जिजोनी हसू देत जाते घराला, जिजोनी हसू देत जाते घराला, करी शोभतो चंदनाचा वसा, सुखाचे जरी वाण वाटू न देते, तरी वाटतो भारलेला पसा. निळी सावळी शांत भासून जाते, निळी सावळी शांत भासून जाते, नभातील भासे जणू चांदण्यांची असे यामिनी. निळी सावळी शांत भासून जाते, जणू चांदण्यांची असे यामिनी. लकाकून जाई कडाळे कधी ती, नभातील भासे कधी दामिनी. झुकावा कधी ना तिचा ताठ बाणा, झुकावा कधी ना तिचा ताठ बाणा, करारी कधी धोरणी मानिनी. अशी वंद्य झाली जनी मानसी हिती, युगांची खरी ती असे स्वामिनी. कधी आदिशक्ती कधी योगमाया, कधी आदिशक्ती कधी योगमाया, जपे अंशती अंतरीचा सदा, कधी मायमाता कधी अन्नपूर्णा, मुला लेकरांची असे ज्ञानदा. भजावे तिला मी स्तुतीच्या फुलांनी, भजावे तिला मी स्तुतीच्या फुलांनी, तिच्या गौरवाच्या रचोनी रुचा, अशी वाहते नित्य नेमी पुजाया, अशी वाहते नित्य नेमी पुजाया. सुमंदार माला पदांची तिच्या, सुमंदार माला पदांची तिच्या. हा कार्यक्रम महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केला. खरं म्हणजे आपण दिवसेंदिवस असं म्हणतो आहोत की प्रगतीपथावर आहोत, पण अजूनही महिलांना, स्त्रियांना व्यासपीठ मात्र काही मोकळेपणाने मिळत नाही. आणि हे व्यासपीठ इथे इतकं सुंदर असं व्यासपीठ हे उपलब्ध करून दिलं. आणि इथे ह्या सगळ्या सख्या या व्यक्त झाल्या आणि त्यांच्या कवितेला सुंदर असं स्थान मिळालं. आणि त्या निमित्ताने स्पर्धा पण आयोजित केली आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या कवयित्री ह्या यशस्वी ठरल्या, आणि यशस्वी न ठरणं हे देखील काही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अयशस्वीतता आहे असं मानायचंच नाही. आता रसिकाताईंनी पण सांगितलं की कुठलीही गोष्ट ही जी आहे ती रियाजाने आपल्याला पक्की आपली होत असते. वाचन, चिंतन, मनन हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी. नंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची तुम्हाला की या कवितेच्या हिंडोळ्यावर मी झुलत होते आणि परत स्वर, शब्द, रस, गंध या मध्ये डुंबत होते. परत मी हिंडोळ्यावर जाऊन बसत होते. परत मी त्या रसगंधामध्ये डुंबून इतकी छान मनाला एक आनंददायी गोष्ट इथे मला अनुभवायला मिळाली. कविता म्हणजे काय हे प्रत्येक म्हणजे ह्या ज्या कवयित्री आहेत, मुख्य म्हणजे त्यांनी त्यांची कविता म्हटली नाही, पण ज्या ज्या कविता म्हटल्या, निवड ज्यांची केली, इतक्या सुंदर कविता होत्या. आणि त्या शब्दबद्ध तर होत्याच, पण स्वरबद्ध देखील त्या इतक्या सुंदर केल्या. आणि सादरीकरण देखील काय सुंदर होतं की ती कविता प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचली. आणि म्हणून ते एक इतका सुंदर अनुभव होता की आता बघा, तुम्ही इतका चांगला अनुभव आम्हाला दिलाय, तर आता तुमचं पुढे बघा, प्रत्येक वर्षी तुमच्याकडनं ही अपेक्षा राहणार आणि काहीतरी परत आता तर नवीन नवीन तर तुम्ही खूप दिलंय, ह्याच्या पलीकडे पण आणखीन आम्हाला अपेक्षा तुम्ही वाढवून ठेवल्या. ते पुढच्या वर्षीची वाट आम्ही बघतो आत्तापासूनच. खरं म्हणजे मी गिरीशजींना म्हटले की मला कशाला बोलत आहे तुम्ही, मी तर बाल लेखन करते, बाल साहित्य मित्रांसाठी लेखन करते, मला मोठ्यांच्या कविता कळत नाही. हा, अर्थात मी रसिक
आहे, आस्वादक आहे, पण मला मोठ्यांच्या कविता कळत नाही असं मी अगदी स्पष्ट सांगते. पण इथे तर सगळं वेगळंच दिसलं मला चित्र, की मला डुंबवून टाकलं त्या रसगंधात आणि परत झुल्यावर बसायला सांगितलं. इतकी छान अशी सुंदर अशा प्रकारची अभिव्यक्ती मला अंतर्मुख करणारी अशी होती. मला खूप आनंद वाटला. पण आणखीन एक गोष्ट मी सांगते की मला अध्यक्ष केल्याबद्दल मी म्हटलं आपली सत्व परीक्षा आहे, पण तुम्ही देखील माझी सत्व परीक्षा घेतली नाही, शेवटपर्यंत थांबलात. मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. क्रमांक कवयित्री स्नेहलता झरकर अंदुरे धाराशिव या ठिकाणी आले आहेत. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांना आपण देत आहोत. कवयित्री रेणुका जोशी छत्रपती संभाजीनगर इथून आले आहेत. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, स्नेहवस्त्र, पुष्पगुच्छ आणि एक सुंदरसा कविता संग्रह देऊन कवयित्री रेणुका जोशी यांचा सन्मान होत आहे. मी सर्व व्यासपीठावरील कवयित्रींना विनंती करतो की आपण या लिहित्या हातांना बळ द्यावं, आशीर्वादित करावं आणि पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा. सोबत आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या यासाठी प्रेरक आहे. आणि रेणुका जोशी मॅडम यांचा गझल संग्रह थोड्या दिवसामध्ये प्रकाशित होणार आहे, ज्यासाठी याची शुभेच्छा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कवयित्री अपर्णा परदेशी नाशिकहून आलेल्या कवयित्री यांना जात आहे. आपण उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते कवयित्रीच्या हस्ते या ठिकाणी मिळत आहे. कोऱ्या कोऱ्या कपाळावर कुंकवाचा साज असते, जाणीवीने नेणिवेचा ऐकलेला आवाज असते, हृदयावरच्या कुठल्या तरी कर्जाचं व्याज असते, कविता म्हणजे व्यक्त होण्याचा नवा अंदाज असते. अंदाजासाठी आपल्याला या ठिकाणी सन्मानित करताना आनंद होत आहे. हार्दिक अभिनंदन ताई. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथीलच सर्वांच्या सुपरिचित कवयित्री क्षमा बर्डे मॅडम यांना उत्तेजनार्थ पारितोषिक. राज्यस्तरीय व्यासपीठावरून क्षमाताईंची कविता आपण ऐकली. एक दर्जा कवयित्री म्हणून आपण त्यांना ओळखतो. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक क्षमाताईंना या ठिकाणी मिळत आहे. आपल्या सर्वांचा जोरदार टाळ्या द्यासाठी. आणि हा टास्क कशासाठी तर लिहित्या हातांना बळ देण्यासाठी आणि म्हणून प्रोत्साहनपर पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. त्या विद्यार्थिनी कवयित्री यांचाही या ठिकाणी आपण स्वामी धाराशिवकर विद्यार्थिनी कवयित्री म्हणून आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. सोबतच सृष्टी फुलारे नाव काय क्रमाने बघा. श्रावणी नंतर सृष्टी, सृष्टीनंतर राधिका, यस अंजलीताई दीक्षित, गझलकारा अंजली दीक्षित मॅडम यांच्या गुंतायचे गुंतू दिले, ओळ खोडावी असे वाटेच ना, का असे काळीज मायाळू दिले, स्वप्न वाटा पाहिल्या सोडून मी, वास्तवाने पाय काटाळू दिले. छत्रपती संभाजीनगरच्या या गझलकारा त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विद्यार्थी कवयित्रीचा सन्मान होत आहे. श्रावणी धाराशिवकर, सृष्टी फुलारे, यानंतर राधिका दैठणकर, राधिका दैठणकर यांचा सन्मान होत आहे. अभ्यासाचा घरकामाचा सगळा भार आयुष्य कातिनीचे गुंताच भोवत आली, गुंत्यातही निवारा असतोच ना जरासा, गुंत्यातही निवारा शोधून आपल्या प्रतिभेचे पंख अधिक बळकट करणाऱ्या या विद्यार्थिनीचा सन्मान होत आहे. आशीर्वादित करण्यासाठी प्राध्यापक विजय कोणेरकर सर आहेत, कुलकर्णी सर आहेत, प्रशांत दादा आहेत, रमेश दादा आहेत, सुनील दादा आहेत, ज्यांची नावं माहीत नाहीत, ॲडव्होकेट इंग्लिश अप्तर आहेत, त्यांची मनापासून माफी मागून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या टाळ्या.
सगळं घडून आणण्यामध्ये सरजी गिरीशचा खूप मोठा वाटा आहे. पण गिरीश म्हणतो की मी केलेल्या कार्याचा डंकाच मिटवला नाही. मी साधे जीवन जगलो, इतिहास घडवला नाही. ना सूर्य कुणाचा झालो, न पंथी होऊ शकलो, पण कुठल्याही घरट्याचा मी दिवा विझवला. वा गिरीश. आणि गिरीश प्रशांत नानकर सरांसारखे पाठीराखे हात आहेत, आपल्यासारखे आशीर्वादित करणारे शताब्दी काव्य मंडळ आहे या सर्वांच्या सहकार्यातून. आणि गिरीश बरोबर कस्तुरीचा उल्लेख झाला म्हणून की पुरी धरा भी साथ दे तो और बात है, तू जरा भी साथ दे तो और बात है, वैसे एक पाव से भी चलते हैं लोग मगर दूसरा भी साथ दे तो. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी विशेष सन्मान आपण करत आहोत विद्यार्थिनी कवयित्रीनंतर कवयित्री. मला मध्ये भारतामध्ये हा वेगळा प्रयोग आहे पारितोषिकाचा जो आपण आज केला की सगळ्यात कमी वयाची कवयित्री हिचा सन्मान आपण करत आहोत. कुमारी काम्या कोळपकर, वय वर्ष 6. प्रशांत नानकर बाबाच्या हस्ते या ठिकाणी काम्याचा सन्मान या. प्रशांत नानकर सर. काम्याला कविता म्हणायची का? सत्तर होते आधी. चाल. मित्रांनो, हा प्रयोग कशासाठी केला हे मी 2 मिनिटात सांगतो. प्रथम तिला आपण तिचा सत्कार करूया. गिरीश दादांनी जी लिस्ट दिली होती, जे पहिल्या दिवशी त्यांनी जे जाहीर केलं होतं की कोणाकोणाचा सत्कार होणार आहे. आजचे हे यश तुझे अजब कमाल आहे, आजचे हे यश तुझे अजब कमाल आहे, उंच भरारी घे अजून गगन विशाल आहे. ज्यावेळेला गिरीशदारांनी ती लिस्ट टाकली त्यावेळेला कुठेतरी माझ्या मनात आलं की नाही, कदाचित असे काही जण असू शकतील जे कुठल्याच कॅटेगरीत कदाचित बसणार नाही, कदाचित उत्तेजनार्थ मध्ये सुद्धा बसणार नाहीत, पण 6व्या वर्षी जी मुलगी कविता करण्याचा प्रयत्न करू शकते त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे 84व्या वर्षी सुद्धा ज्यांना कविता मनात असते त्यांचा आदर केला पाहिजे. आणि म्हणून हे 2 पारितोषिक मी माझ्या बाजूने गिरीशदारांना म्हटलं की नाही, मला हे द्यायचे आहेत. आणि खूप छान ही मुलगी किती गोड आहे याच्याविषयी आमच्या आता निबंध लिहून होती. जोरदार टाळ्या एकदा कामण्यासाठी. कविता म्हणणार. मोर म्हणजे सरस्वतीचं वाहन, मोर म्हणजे सरस्वतीचं वाहन, त्याला उडता येत नाही पक्षासारखं छान. मोर आहे पक्ष्यांचा राजा, मोर आहे पक्ष्यांचा राजा, त्याला नाचताना पाहून आम्हाला येते मजा. गळालेली पिसं आम्ही गोळा करतो, गळालेली पिसं आम्ही गोळा करतो, त्यांना घरी आणून देवालयात ठेवतो. नरवाडकर मॅडम यांच्या सुनबाई त्यांचा पुरस्कार स्वीकारते. किती आनंदाची गोष्ट आहे. सासूचं कौतुक सुनाच्या हस्ते. सुप्रसिद्ध कवी पी रघुनाथ यांच्या त्या सुकन्या आहेत, यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. परभणी येथे त्यांच्या नावाने खूप मोठा काव्य उत्सव होत असतो, पी रघुनाथ महोत्सव. आपलं हे भाग्य आहे की त्यांच्या मुलीने आपल्याकडे सहभाग नोंदवला आणि त्या खूप आनंदी आहेत. त्यांनी त्यांच्या सुनबाईंना इथे पाठवलेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांनी ते स्वागत करूया. काही
83-84 वर्षे आहे. करायचे ते करून घ्यावे, राहिले म्हणून नये, आणि माशानेही पोहून घ्यावे, वाहिले म्हणून नये. वा वा. खूप खूप धन्यवाद. संपूर्ण पत्ता वगैरे सांगण्यापासून त्याबद्दल मृणालताईंच्या आपण जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करूया. हे म्हणजे घरच्या घरी आठवण म्हणून त्यांना सुद्धा आपण एक छानसं सन्मान चिन्ह देऊया. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये या सर्वांचा आर्थिक हातभार आहे. यानंतर रुपाली त्यातून वेळ काढून, संसारातून वेळ काढून हा संपूर्ण कार्यक्रम तुमच्यासाठी उभा केला. प्रत्येक गोष्टीची कल्पकता या सर्वांनी मिळून या ठिकाणी योजलेली आहे. आमच्या वहिनी, मी कैलासजी कोळपकर यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. कारण एका यशस्वी स्त्री मागे हा पुरुष सतत राबत असतो आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दादांची मदत असते. सपत्नीक सत्कार करूयात आपण त्यांचा. कुटुंब रंगले काव्यात असं त्यांना आपण म्हणू शकतो. मान्यवरांचे आभार. संभाजीनगरवर तेवढंच प्रेम आहे. प्रत्येक कार्यक्रमाला ती सेलूवर इथे येत असते. अशी आमची ताई संध्याताई फुलपगार, हिचा या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजून आपण या सन्मानास प्रत्युत्तर देऊयात, त्यांचा कौतुक करूयात. सुद्धा या ठिकाणी आहेत. कृपया निदान समोर तरी या इकडे. नेहमी मितभाषी असतात, जास्त बोलत नाहीत, न बोलता काम करणारे आमचे भाऊजी, कृपया आपण समोर यावं. त्यांचाही संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. नेहमीच ते ताईंच्या पाठीशी असतात. होतले की रेशमी ते गीत होते आणि ऐकणारे दंगले की संगीताची जीत होते. ऐकणारे दंगले की संगीताची जीत होते. आबोली झोळगीकर, तिला जोरदार टाळ्या आबोलीसाठी. वेगळा प्रयोग झाला तो आवाजाचा जबरदस्त. म्युझिक नाही, काही नाही, तरी पण जन्मभर फक्त सोबत तिची पाहिजे, आणखी सांग मिळकत किती पाहिजे. अशी माझी अर्धांगिनी कस्तुरी, हिला मी मंचावर आमंत्रित करतो. तुम्हीच फुल द्या, तुम्हीच फुल द्या. आता मी जबरदस्ती माईक घेतलेला आहे. त्यांना नाव घ्यायचं होतं उखाणा, पण अतिशय खूपच सुंदर आयोजन गिरीशदादा करतात. हा अनुभव आणि हा आम्ही प्रत्येकीने घेतला. आमच्या मागे लागून आम्हाला कविता कुठल्या घ्यायच्या, काय घ्यायच्या, गाणं कुठले पाहिजे, कसं पाहिजे, सगळं त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. आणि दोघंही जण खूप अतिशय उत्साही आहेत. असाच त्यांचा उत्साह राहो हे नेहमीसाठी सांगते. गिरीशदादा आणि कस्तुरी, खूप जोरात टाळ्या वाजवल्या सगळ्यांसाठी. हे प्रेम असंच राहो. फुल गिरीश दादांना देऊ द्या. गुलाबी गुलाबी हवा होत आहे, तिच्या आठवणचा थवा होत आहे. किती व्हायला लागले गोड जामून, तिची काय पुढे हवा होत आहे. कस्तुरीला इथे बोलवायची गरज आहे. पूर्ण सुगंध संपूर्ण परिसरात आहे. पण आता प्रत्यक्षामध्ये तिचं सत्कार करण्यासाठी आपण तिला तिचं स्वागत करूया.
सत्कार करूयात, अभिनंदन करूयात आणि द्वयाचं एकत्र असं नांदा सौख्य बरेट असे चांगले चांगले कार्यक्रम आम्हाला दक्षता. सोबत गिरीश दादाचाही या ठिकाणी सन्मान करावा. गिरीश कोळपकर सर, खरं तर मी या कार्यक्रमाचा आनंद घेणार होतो, परंतु गिरीच्या 4 ओळी आठ घेतले, गाळून घाम आम्ही घरदार घेतले, साजा असो कसाही बसतो सहजपणे, पाण्याकडून आम्ही आकार घेतले. आणि म्हणून म्हटलं चला सूत्रसंचालकाची भूमिका आपण करायला हरकत नाही. धन्यवाद. यानंतर